मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष देखील उतरलाय। आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वासही व्यक्त केला। कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे। या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झालाय। शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अमित सरैया यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे। या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैया यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी अमित सरैया यांनी माध्यमांशी संवाद साधला। गेले 6 महिने आम्ही मोठ्या संख्येनं मतदार नोंदणी केली असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालाय, त्यास प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत। आम्हाला विश्वास आहे की यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होईल। मनसेच्या माघारीबाबत त्यांना विचारलं असता मनसे हा संपलेला पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं। सेटिंग करणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख असल्यामुळे आपण त्यांना गांभीर्यपूर्वक घेत नाही। महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही निवडणूक जिंकणार असून त्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा अमित सरैया म्हणून काम करीत आहे असंही सरैया यांनी सांगितलं। दरम्यान जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी अमित सरैया यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, महेंद्र पवार, प्रियंका सोनार, सचिन पंधेरे आदीही उपस्थित होते। निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाकडून निवडणूक होत आहे, कशा प्रकारे तुम्ही या रिंगणात उतरलाय, कशा प्रकारची तयारी राष्ट्रवादीकरण करण्यात आली आहे? बघा, गेली 8 महिने आम्ही नोंदणी करतोय। आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या 5 जिल्ह्यात, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर हे 5 जिल्ह्यात आमची नोंदणी आणि व्यवस्थित प्रमाणे झालेले आहेत। आणि एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायचं म्हणजे आम्हाला अधिकृत पवार साहेबांच्या आणि जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवतो। तर एकंदरीत पाहायचं झालं तर या संपूर्ण मतदारसंघामध्ये हा खूप मोठा मतदारसंघ मानला जातो। या मतदारसंघात विद्यमान जे आमदार आहेत निरंजन डावखरे आणि तुमची थेट लढत होणार आहे। तर शिवसेनेकडून देखील उमेदवारी अर्ज भरण्यात आले। काँग्रेसने देखील रमेश तिरे यांना उमेदवारी दिलेली आहे। तर काय आघाडीमध्ये बिघाडी काही झालेली नाही आहे। आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे नेते सर्व एकच उमेदवार असेल एवढी ग्वाही देतो मी। महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल आणि वरिष्ठ पातळीवर नेत्यांची बोलणी चालू आहे। मनसेच्या उमेदवाराकडनं माघार घेण्यात आली, त्याचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल असं वाटतं? मनसेचं म्हणजे आज तुम्ही बघताय मनसेचं म्हणजे काय राहिलेलंच नाही आहे। आज त्यांनी एवढ्या जोरात त्यांनी 15 दिवस आधी अभिजित पानसेंना उमेदवारी दिलेली, जाहीर केलेली, आज माघार घेतली। म्हणजे लोकांना माहिती आहे की मनसे हा पक्ष म्हणजे एक सेटिंगवाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर लोक खूप नाराज झालेले। मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वॉर्डात गावागावात, आज त्यांना पण एवढं दुःख होतं आहे। सकाळपासून मनसेचे माझे खूप कार्यकर्त्यांचे मला संपर्क झाला, बोले आम्ही आता काय काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट करू। सर TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये एकही उमेदवार पसंतीस न उतरल्यानं 38,934 मतदारांनी नोटाचा वापर केला। परंतु 2019च्या तुलनेत यंदा नोटाचं प्रमाण कमी आहे।
2019च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण मतदानापैकी नोटाचं प्रमाण 1.66% इतकं होतं. जवळपास 49,835 मतदारांनी नोटाचा वापर केला. त्यावेळी लोकसभा मतदारसंघनिहाय नोटाला मिळालेल्या मतांची आकडेवारी बघितल्यास ठाणे 20,426, कल्याण 13,012 आणि भिवंडी मतदारसंघात 16,997 मतं नोटाला होती. तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत नोटाला झालेल्या मतदानाची टक्केवारी 1.8% इतकी आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात नोटाला मिळालेल्या मतांची संख्या कमी आहे. मंगळवारी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये 17,901, कल्याणमध्ये 11,686 आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 9,347 मतदारांनी नोटाचा वापर केला. अशा प्रकारे एकूण 38,934 मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघापैकी ठाणे मतदारसंघामध्ये सर्वाधिक नोटा असल्याचं स्पष्ट आहे. टपाली मतदानाद्वारे झालेल्या मतदानामध्येही 997 मते नोटाला गेली आहेत. आपत्ती काळातील मदतीसाठी प्राधिकरण सज्ज. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून प्राधिकरणाकडून पूरग्रस्त आणि दरड-प्रवण गावांना स्ट्रेचर आणि लाईफ जॅकेटचं वाटप. ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीनं मदत पोहोचावी, तसंच आपत्तीग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झाले. आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारण्यासाठी पूरप्रवण आणि दरडप्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत फोल्डिंग स्ट्रेचर, बहुउद्देशीय लाईफ जॅकेट, रेस्क्यू किट, डिझास्टर किट, बॉडी कव्हर बॅग आदी आवश्यक साहित्यांचं वाटप प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिणगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे. पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणं, पूरपरिस्थिती निर्माण होणं, अतिवृष्टी, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना असते. अशा नैसर्गिक आपत्ती काळात तातडीनं मदत पोहोचवणं आणि संकटग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता असते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांकडून अशा प्रकारचं साहित्य स्थानिक स्वराज्य संस्था, तहसील कार्यालयांना वाटप करून हे साहित्य दरड-प्रवण गावं, पूररेषेजवळील गावांना दिलं जातं. यावर्षी प्राधिकरणाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात साहित्याचं वाटप करण्यात आले. यामध्ये फोल्डिंग मल्टीपर्पज स्ट्रेचर, फोल्डिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर तसंच इतर साहित्य, आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य, रेस्क्यू किट, बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग आणि नाविन्यपूर्ण जीवरक्षक जॅकेट या साहित्यांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, भिवंडी निजामपूर महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगर परिषद, कुळगाव बदलापूर नगर परिषद यांना प्रत्येकी 60 बहुउद्देशीय स्ट्रेचर, 25 मध्यम आकाराचे स्ट्रेचर, 40 फ्लोटिंग अँड फ्लोडिंग स्ट्रेचर, 25 डिझास्टर मॅनेजमेंट किट, 60 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग आणि 10 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग देण्यात आले. तर ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड तहसील कार्यालय आणि मीरा भाईंदर अप्पर तहसील कार्यालयांना प्रत्येकी 100 बहुउद्देशीय स्ट्रेचर, 40 मध्यम आकाराचे स्ट्रेचर, 50 फ्लोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर, 50 डिझास्टर मॅनेजमेंट किट, 100 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 100 बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग आणि 10 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग देण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्त गावं, प्रभाग आणि दरडग्रस्त गावांना या साहित्यांचं वाटप करण्यात आले. या साहित्यांमुळे आपत्ती काळात तातडीनं मदत पोहोचण्यास आणि संकट निवारण करण्यासाठी उपयुक्त ठरतील. नुकत्याच डोंबिवली येथे झालेल्या स्फोटाच्या घटनेच्या वेळी डोंबिवली महानगरपालिकेला यापूर्वी दिलेल्या अशा साहित्यांचा मोठा उपयोग झाला. तसंच यापूर्वीही झालेल्या विविध आपत्ती काळातही या साहित्यांचा उपयोग होत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मौखिक कर्करोग झाल्यावर एखाद्या मोठ्या खाजगी रुग्णालयात अथवा मुंबईतील टाटा रुग्णालयात धावाधाव करावी लागते. शस्त्रक्रियेचा खर्चही न परवडणारा असतो. मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयात एका महिलेच्या जीभ आणि मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईत राहणाऱ्या सरिता या 58 वर्षीय महिलेची जीभ गेल्या अनेक दिवसांपासून जाड झाली होती. बोलताना जेवताना तिला भरपूर त्रास होत होता. दरम्यान जिभेचं निदान करण्यासाठी एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता सरिता यांना जिभेचा कर्करोग झाला असल्याचं निष्पन्न झालं. उपचारासाठी होणारा खर्च साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपये त्यांना सांगण्यात आला होता. आर्थिक परिस्थिती साधारण असल्यानं जिभेवरील कर्करोगाचा उपचार करायचं कुठे असा प्रश्न त्यांना निर्माण झाला. सिव्हिल रुग्णालयात उपचार होत असल्याचं त्यांना कळल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरिता यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती दंतशल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे. प्रथम सरिता यांची सर्व रक्त चाचणी आणि त्यानंतर शारीरिक स्वास्थ्य यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. सरिता यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता. त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑन्कोसर्जन डॉक्टर हितेश सिंघवी यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया दंतशल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार, डॉक्टर रुपाली यादव, डॉक्टर संकेत शिदे आदींनी यशस्वी केली. खाजगी रुग्णालयात मौखिक कर्करोगावर उपचार घेणं सर्वांना परवडणारं नसतं. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक कर्करोगींना मुंबईतील टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागते. मात्र सिव्हिल रुग्णालयात मौखिक कर्करोगाच्या छोट्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत. यासाठी खाजगी कर्करोग तज्ज्ञ बोलावून शस्त्रक्रिया केल्या जातात अशी माहिती डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. तंबाखू, मशरी लावण्याच्या सवयीमुळे या महिलेला मौखिक कर्करोग झाला असावा. तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दंतविभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना मौखिक कर्करोग याविषयी माहिती दिली जाते. गेल्या वर्षभरात 15,000वर नागरिकांचे मौखिक कर्करोगविषयी समुपदेशन करून तपासणी करण्यात आल्याचंही डॉक्टर अर्चना पवार यांनी सांगितलं.